त्यापेक्षा कमी आले, म्हणजे 2-5 मिनिटावर कमी आलं म्हणजे चांगली गोष्ट या ठिकाणी घडत आहे असं त्यांचं म्हणणं, मॅडमचं म्हणणं आहे बरं का. रेल्वे प्रवाशांचं काय म्हणणं मला माहित नाही मॅडम, पण तुम्ही म्हणताय अधिकारी म्हणून सत्यच असं आम्ही समजतो. पण हे होणं फार गरजेचं आहे. लोकांची समस्या सुटणं मॅडम गरजेचं आहे आणि ते आपण सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहात आणि करताय. आपल्याला अजूनही काय अडचणी असतील त्या सगळ्यांच्या सोडवायच्या आहेत. त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी होता कामा नयेत. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात त्या काकांनी मगाशी आपल्याला सूचना दिली की त्यात पाणी नसतं किंवा आपलं फ्रीज आहे त्यामुळे थंड पाणीच पित नाही. कदाचित लोड पण वाढत असेल, अधिक लोक मोठ्या प्रमाणात पाणी पित असतील, हिवाळ्याच्या दिवसात लोक पाणी पित नसतील असं पण असू शकतंय. पण तिथे जरा बघा, आज सर्वे करा, आपले जे अधिकारीवर त्यांनी जरा बघून घ्या की पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे. स्वच्छतागृह आपण बघून आलो, त्या ठिकाणी दिवसभर आता त्यांनी सांगितलं की 4 वेळा स्वच्छतागृह त्या ठिकाणी स्वच्छ केलं जातं. अपंग जे लोक आहेत त्यांच्या संदर्भातले स्वच्छतागृह आहे, तिथे थोडीशी अडचण मला दिसली, पण मी त्यांना सांगितलं की 1 तासाच्या आतमध्ये स्वच्छ असावं. कदाचित मी 2 तासानंतर पुन्हा बघायला. आता एक आपला कार्यक्रम आहे, बरेचसे दाखले, शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम आहे, तो बघून पुन्हा मी ते अपंगांचं स्वच्छतागृह कदाचित बघायला मी येणार आहे. त्यावेळेला ते मला स्वच्छ दिसलं. म्हणजे प्रॉमिस केलेत, ते प्रॉमिसेस निश्चितपणे रेल्वेचे अधिकारी पूर्ण करतील. मला आता विश्वास त्यांच्यावर वाटतो, कारण मागच्या भेटीत आणि आताच्या भेटीमध्ये बराचसा फरक दिसतोय मॅडम. अजूनही मिळेल मला माहिती आहे. तुम्ही काम चांगलं करताय, करणार आहात अशीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. लोकांना पण व्यवस्थित दिलासादायक काम झालं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे आणि तक्रारी येणार याची आपण सगळ्या लोकांनी काळजी घ्यावी. अशा प्रकारचे आज या ठिकाणी दौरा झाला. दौऱ्यामध्ये आपले संजय दादा गायकवाड, आनंदाजी जावलेकर, आपल्या ताई आहेत, आपले पदाधिकारी सगळे आहेत, ते सगळे या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठा या ठिकाणी स्टेशन मास्टर धनश्री मॅडम आहेत, त्यांच्या अधिकारी तिकडनं सचिन सर आलेत, सचिन गोडा सर आहेत आणि वरिष्ठ त्यांच्यासोबत असले काही अधिकारी आहेत, जे सर्व या ठिकाणी जे बांधकाम असेल, या ठिकाणी स्वच्छता असेल, रेल्वेचे पोलीस असतील, ते पण सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं, सगळ्या सूचना ऐकून घेतल्या आहेत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये लोकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं काम ते करतील, अशा त्यांनी या ठिकाणी मला आश्वासन दिलं. हे दिलेलं आश्वासन पुन्हा पूर्ण होणार आहे की नाही ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी येणार आहोत. तुम्ही सर्व पत्रकार सुद्धा या ठिकाणी आलात, सगळी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे, त्याबद्दल तुमचंही या ठिकाणी मी आभार मानतो. आणि हा दौरा आज या ठिकाणी आपला समाप्त झालेला आहे. यानंतर काय सूचना असतील त्याही आम्ही डिस्कस करणार आहोत.